पुण्याच्या मुली फार रोमॅन्टिक नसतात म्हणे, पण गेल्या आठवड्यात यांचा रोमॅन्टिक परफॉर्मन्स बघून आता लोकांची मतं बदलायला हरकत नाही, नाही का? येत आहेत सोनियाचे कलाकार मीरा आणि पूजा. आणि आम्ही दोघी फर्स्ट टाइमच क्लासिकल अटेम्प्ट करतोय. टेम्पल मध्ये ती जी नर्तन कला दिसायची, त्याची जी ब्युटी होती, ती ब्युटी दाखवण्याचा प्रयत्न केला. दोघी जणी खूप चांगलं करतात, चांगला प्रयत्न करतात. माझा विश्वास आहे की त्या नक्कीच ते चांगलं निभावून देतील. अरे भाई, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत यार. मला असं वाटतंय की आपण सरळ आपल्या मास्टर्स कडे जाऊयात. मास्टर स्वरूप. एकदम छान, ब्युटिफुल यू ऑल आर लुकिंग, बोथ ऑफ यू ऑल. आणि आय लाईक दॅट ऑफ बीट कोरिओग्राफी वेअर मीरा इज कॅचिंग. मीरा एक बीट कॅच करत होती, नंतर फॉलो पूजाने केला. व्हेरी नाईस, डिफिकल्ट टू कॅच. आय रिअली लव्ह द परफॉर्मन्स. मास्टर देवेंद्र, तुमच्या दोघींच्या केमिस्ट्रीमध्ये कसं आलं नाही. आणि तुम्ही जी स्टाईल रिप्रेझेंट करताय त्या स्टाईलमध्ये मला एंडला असं वाटलं की आय डोंट नो, दिस इज सोनिया मास्टर, की तो जो वॉक होता दोघींचा तो थोडासा ओडिसी स्टाईलच्या टाईपमध्ये वाटला. कारण की तुम्ही भरतनाट्यम स्टाईलमध्ये जे केलं, ओव्हरऑल ॲक्ट बघितला आणि म्युझिक प्रेझेंटेशन्स बघितलं तर डेफिनेटली खूप छान ॲक्ट होता. कीप इट अप. ओके, थँक्यू सर. व्हेरी गुड. मास्टर सोनिया, तुमचे कलाकार खूप प्रसिद्ध आहेत, प्रत्येक वेळेला या मंचावरती वेगवेगळं काहीतरी देण्यासाठी. ह्यावेळीच त्यांनी वेगळं दिलंय, ते कसं वाटलं? मला असं वाटतं की हे अजून खूप चांगलं होऊ शकलं असतं. कारण शास्त्रीय नृत्यामध्ये हीच खूप गोम आहे, ती गोम आहे. कारण कठीण आहे त्या लईला पकडून नाचणं. आणि त्यात काही गोष्टी केल्या की त्यावरनं त्यांनी उडी मारली, ज्याच्या मला हंस पक्षी अपेक्षित होता, तो नाही दिसला. त्या लँड झाल्यानंतर थोड्याशा गडबडल्या. आणि आपल्या या 7 ज्या स्टाईल्स आहेत भारतातल्या शास्त्रीय नृत्याच्या, त्या सगळ्या अतिशय सुंदर आणि अतिशय अप्रतिम आहेत. आणि त्या सगळ्या स्टाईल्सना एकमेकांचा मोह होतो. मला भरतनाट्यमचा होतो, भरतनाट्यमला ओडिसीचा होतो, ओडिसीला कथ्थकचा होतं. तर खरंच माफी, पण मला त्या वॉकचा मोह झाला आणि तो वॉक मी रिअली फ्रँकली बघताना तो खूप छान वाटला. दोघींमध्ये दोघी खूप एकदम गोंडसपणे त्या वॉकमध्ये गेला, त्या टिपिकल ओडिसी स्टाईलमध्ये. पण तुम्ही ज्या स्टाईलला आता रिप्रेझेंट करत होतात म्हणून मी नाही, अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि अजून नक्की चांगला होऊ शकला असता, पण चांगला केला तुम्ही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार.
आता आपण जाणून घेऊयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला. हा तिघांचं कामच हे आहे की प्रत्येक गोष्टीला म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात बाल की खाल निकालणं. तर त्यामुळे ते करतायत, मी हे करते की मला जे दिसलं ते अतिशय नेत्रसुखद होतं. आणि जितका इझिली लोक पटकन शिटी वाजवतात, टाळ्या वाजवतात कंटेम्पररी डान्सला, तो क्लासिकलला जरा खेचून आणावा लागतो. त्यामुळे त्या परफॉर्मरवरती एक जास्त ओझं असतं की तो मी कसा लोकांपर्यंत पोहोचू, ती ग्रेस माझी, ती कसे सगळं लोकांपर्यंत जाईल. पण ते तुम्ही खूप मोठं आव्हान होतं आणि ते खूप समर्थपणे पेललं. आणि पूजा, तू आता हसू शकतेस, कारण पूजाच्या मगासपासून चेहरा तेच आहे भाव. त्यामुळे मला असं वाटतं तू आता हसू शकतेस. कारण का आता गेल्या आपल्या ह्या स्टेजवरती गेल्या आपल्या एपिसोडमध्ये एवढे मोठे अश्रू मीराने ढाळले. कारण का ह्याची मला पूर्ण कल्पना आहे की आपल्या स्वप्नांच्या मागे कुठेतरी धावत असताना कशा प्रकारे आपण घरच्यांना आणि घराला मिस करतो आणि किती ओढ आपल्याला वाटते. पण आज तुम्ही हे जे शिवधनुष्य पेललत ह्या अतिशय डिफिकल्ट एका डान्स फॉर्मचं, आणि त्याच्याकरता काहीतरी तुम्हाला द्यायलाच पाहिजे. तर मीरा, तू अशी थोडी उजव्या बाजूला वळ आणि डोळे बंद कर आणि नंतर डोळे उघडून तिकडे बघ. नमस्कार, मी विजय जोशी, मीराचा बाबा. इतर आई वडिलांप्रमाणे मला सुद्धा सुरुवातीला मीरानं आपलं अकॅडमिकली शिक्षण वगैरे पूर्ण करावं आणि नंतर डान्स वगैरे इतर गोष्टीत लक्ष घालावं असं मला वाटत होतं. तिच्या ध्यानी मनी स्वप्नी डान्स भरलेला असतो. तिला 10वीला 90% असताना सुद्धा तिची डान्सची आवड बघून मी तिला मुद्दाम आर्ट्सला घातलं, कारण ती डान्ससाठी वेळ देऊ शकेल. ग्रँड प्रीमियरमध्ये तिनं आपलं टॅलेंट सिद्ध केलं, त्यामुळे तिनं पुढे जावं. आणि तिला या ह्याच्यात माझा आता ह्याच्या पुढे तिला पाठिंबा राहील. ऑल द बेस्ट मीरा बाळा. तुझा लाईव्ह परफॉर्मन्स बघायला नक्की येणार आहे. मी तुला नक्की तुझ्या आवडती डिश एकदा लवकर घेऊन येईन तुला भरवण्यासाठी, म्हणजे वांग्याचे काप. पण सध्या तू हा एक घास घे. मॅम थँक्यू व्हेरी मच. मग तेव्हा पण एवढे मोठे अश्रू आणि आता पण एवढे मोठे अश्रू. ॲक्च्युली माझ्या बाबांचा एवढा सपोर्ट नव्हता पहिल्यांदा कधी, आणि आज फक्त आयडिया डान्स महाराष्ट्र डान्समुळे माझे बाबा फर्स्ट टाइम मला म्हणाले की ठीक आहे तू डान्स कर आणि मी तुझ्याबरोबर आहे. त्यामुळे मी आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सची आयुष्यभर ऋणी राहीन की त्यांनी मला हे एवढं मोठं सरप्राईज दिलं आणि एवढं मोठं प्रेझेंट दिलं की माझ्या घरच्यांचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे. सो आय एम थँक्यू व्हेरी मच. अगदी बरोबर आहे, खरोखरच. मी या ठिकाणी सांगू इच्छिते सर्व त्या पालकांना ज्यांनी आमच्या सगळ्यांवरती तुमच्या सगळ्यांची जबाबदारी दिलेली आहे, आणि ती जबाबदारी आम्ही अगदी पूर्णपणे पार पाडू, व्यवस्थित पार पाडू, ह्याचा आम्ही तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो. पण त्याबरोबरच ह्या पोझिशनमधनं मी गेलेली असल्यामुळे मी तुम्हाला सर्वांना अगदी कळकळीची विनंती करू इच्छिते की ह्या 16 लोकांनाच नाही तर तुमच्यातल्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामधल्या प्रत्येक मुलाला मुलीला प्रोत्साहन द्या. त्यांना त्यांच्या पंखांवरती उडू द्यात, त्यांना ती भरारी घेऊन द्यात. तुम्ही त्यांना फक्त त्या पंखांमधलं बळ द्या आणि ते नेहमी त्यांच्याबरोबर असू देत. आणि आज तुम्हा दोघींकरता तुम्ही हे खरोखरच इतकं सुंदर परफॉर्मन्स अगदी नेत्रसुखद नेत्रदीपक दिल्यामुळे तुमच्याकरता दोघींकरता एक अजून शेवटचं सरप्राईज. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की हे तेच टेडी बेअर आहे ज्याच्याशिवाय कोणाला तरी झोप येत नाही. त्यामुळे आता कोणाला तरी नीट छान झोप येईल आणि परफॉर्मन्सेस अजून खुलतील अशी आमची अगदी पूर्ण अपेक्षा आहे तुमच्याकडनं. आणि पूजा, तुला हा नटराज ह्याच्याकरता दिलाय की कुठलंही क्लासिकल डान्सचं बॅकग्राऊंड नसताना तू खरोखरच हा परफॉर्मन्स इतका छान पेललास. आणि ह्याने तुला नेहमी आठवण येईल की आपल्या टॅलेंटला मर्यादा असू नयेत, त्याला वाहवत जायला द्यावं आणि वाहवत जायला द्यावं. ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ ऑफ यू. मॅम थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोघींसाठी.